मंडळी, हरे कृष्णा. मी आहे भारती कोंडलकर. आज मी स्वयंपाकापासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओची, तुम्ही बघू शकता. आता माझं वरण भाताचं कुकर झालेलं आहे. आता मी तुम्हाला ढेमसेची भाजी बनवणार आहे, चण्याची डाळ टाकून. हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवू. आणि चण्याची डाळ पण मी भिजत टाकलेली आहे, बघू शकता. आणि टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट केलेली आहे, आणि बटाटा पण घेतलेला आहे, आणि कांदा पण घेतलेला आहे टाकायला. तर मी ते पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवते की विदर्भ स्टाईल भाजी कशी असते माझी. आणि त्यामध्ये मी मसाले पण टाकणार आहे. माझे जे विदर्भातला काळा मसाला आहे तो मी टाकणार आहे त्यामध्ये. हा जो असतो काळा मसाला विदर्भाचा, तो मी त्यामध्ये टाकणार आहे. घरगुती मसाला आहे तो, मी स्वतः बनवलेला आहे, माझ्या आईकडून शिकलेली आहे. आणि मी तो आता मी तेल तापल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ते मी दाखवेल व्हिडिओमध्ये. चला मग बघू. हे बघा मंडळी, आता तेल तापलेलं आहे. मी शक्यतो कढईचा यूज करते, लोखंडाचा, कारण की मी त्यामध्ये स्वयंपाक करत असते. मी पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवते मी कसं कसं करते. हे बघा, मी आधी जिरं टाकते. जिरं तडतडलं की मग त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. मी कांदा टाकलेला आहे, बघू शकता. कांदा थोडासा रेड कलरचा झाला की त्यामध्ये थोडं आपल्याला कांदा जर थोडासा असं झाला, थोडा ब्राउनिश झाला थोडा, त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. आणि 2 चम्मच, मी थोडं जास्ती स्पायसी खात असल्यामुळे तुम्ही 2 चम्मच पण टाकू शकता. मी त्यामध्ये 4 चम्मच टाकते, कारण की आम्ही थोडं विदर्भाचं असल्यामुळे स्पायसी खातो, आम्हाला थोडं स्पायसी. अर्धा किलो ढेमचं असल्यामुळे मी 4 चम्मच टाकते. नाही तर तुम्ही पावशेर ढेमसाला तुम्ही अर्धच 2 चम्मच टाकू शकता. आणि मसाला टाकते त्यामध्ये 1.5 चम्मच काळा मसाला. आमचा हा काळा मसाला आहे, तो मी टाकलेला आहे. त्याची रेसिपी तुम्हाला नंतर नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी मसाला बनवेल तेव्हा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला. आणि त्यानंतर दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे. जी काही टोमॅटो आणि अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली होती मी त्यामध्ये टाकते. बघू शकता कसा रंग आलेला आहे भाजीला, किती छान, बघू शकता मसाल्यामुळे. आणि थोडंसं याला तेल सोडेपर्यंत याला थोडंसं शिजू द्यायचं. बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, त्यालाच तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडा माझा आवाज कमी येत असेल समजून घ्या, कारण की माझा आवाजच तेवढा आहे, त्यामुळे कमी येतो व्हिडिओमध्ये. आणि आजूबाजूचा पण आवाज येतो, काल पण थोडा कुकरचा वगैरे आवाज येत होता कालच्या व्हिडिओमध्ये. आणि बघा, आता अशा प्रकारे थोडंसं तेल जसं सुटायला लागलं, थोडी तर्री यायला लागली की त्यामध्ये नंतर ढेमसे टाकायचे. हे ढेमसे टाकायचे चिरलेले बारीक बारीक. आणि मला सुकी पण भाजी येते ढेमसाची, आणि रश्श्याची पण येते, आणि भरली ढेमसी पण येतात. अशा 3 प्रकारे भाज्या करते. आणि मी किसलेल्या ढेमसाची पण करते. 4 भाज्या येतात मला ढेमसाच्या वेगवेगळ्या. तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सांगाल मला कमेंट करून, मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. बटाटे टाकले आता मी त्यामध्ये. आणि बटाटे टाकल्यानंतर ढेमसं पण टाकायचे त्यामध्ये. हे सगळे ढेमसं टाकून घ्यायचे, बघू शकता. बघा, अर्धा किलो ढेमसेची इतकी भाजी होते माझ्या कढईमध्ये. कढई बघा माझी मोठी आहे, ती इतकी झालेली आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता डाळ टाकायची आहे. मी डाळीचं पाणी काढून घेते. डाळीचं पाणी काढून टाकलेलं आहे, आणि ती डाळ टाकते. ती थोडी अर्धा 1 तास थोडी भिजली राहिली डाळ तर बरी राहील, थोडी शिजायला. चण्याची डाळ कोणी ग्रीन डाळ पण टाकते, मुंगाची डाळ, साल्टवाली किंवा बिना साल्टवाली, ती पण टाकू शकता तुम्ही. मला चण्याची आवडते म्हणून मी चण्याची टाकलेली आहे, बघू शकता. आता मी तुम्हाला शिजल्यानंतर आता त्याला मी थोडं त्याच्यावर प्लेट ठेवते आणि ते शिजू देते. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते मग ती शिजल्यानंतर कशी दिसते, कशी त्याला तर्री येते. बघा मंडळी, कशी दिसून राहिलेली आहे बघा. डाळ ढेमसाची भाजी बघा, कशी छान तर्री आलेली आहे त्या भाजीला. कारण की आपण तेल थोडंसं, मला वाटते की
1.5 वाटी तरी लागेल तेल. या भाजीला अर्धा किलो ढेमसायला 1.5 वाटी तेल लागतं. छोटीशी वाटी आपली, अशी खूप मोठी नाही, छोट्या वाटीने. बघा अशी भाजी झाली. आणि याला कमी याच्यातच शिजू द्यायचं छान. आणि तुम्हाला जर पावर करून शिजायचं असेल तर किंचित पाणी टाका, थोडं म्हणजे अर्ध्या वाटी इतकं पाणी ठेवा. आणि मग त्याला बघत जा, चेक करत जा, कारण की खाली लागू शकते ती भाजी. तुम्ही नीट बघत जा आणि त्याला छान ताट ठेवून शिजायचं. बघा आता ही होऊन राहिलेली आहे. आणि माझं वरण पण झालेलं आहे. वरण पण झालेलं आहे येल्लो कलरचं, पण झालेलं आहे. ही सॅलेड चिरून राहिली. आम्हाला सॅलेड खूप आवडतं आहे. बघा मेथी, कांदा, टोमॅटो आणि मिरची, काकडी हे सगळं. ही बघा आता भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे. आणि त्यात मी थोडी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आधीच टाकलेली होती मी. अशा प्रकारे भाजी झालेली आहे. आणि विदर्भातली ही भाजी तुम्हाला कशी वाटली ट्राय करून बघा आणि मला सांगा. आणि तुम्हाला जर मसाला बघायचा असेल, आता नुकताच मी वर्षभराचा मसाला बनवलेला आहे, मी व्हिडिओ बनायची विसरून गेली. जर तुम्हाला जर बघायचं असेल तर मी नेक्स्ट टाईम नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हाला सांगेल पण मी कसा असतो तो मसाला आणि कसा बनावा लागतो त्याचा मी व्हिडिओ नक्की शेअर करेन. ओके चला, तर मग पुढील प्रमाणे चपात्या करायला घेते, कारण की थोडा उशीर झालेला आहे. चला ओके. नैवेद्य करून राहिली, हिला खूप भूक लागलेली आहे चियाला त्याच्यामुळे. आणि हे बघा कसं छान झालेलं आहे सगळं. सॅलेड वगैरे पण ती फिनिश करते. तुला आवडते ना विदर्भ स्टाईल भाजी स्पायसी? सॅलेड पण फिनिश करशील ना पूर्ण? फिनिश करशील ना? छान जेवशील ना? तुला आवडते का विदर्भाची स्पायसी भाजी? सॅलेड पण सगळं फिनिश करायचं? ओके चल जेव, हिला खूप भूक लागलेली ती आमची छोटीशी लक्ष्मीला खूप भूक लागलेली आहे. थोडं उशीर झालेला आहे, बघू शकता कसायला जास्त जेवणाचं खूप घरी आहे. कारण याची पक्षी बसल्यामुळे बरी ड्युटी असते. दोघी पण आलेल्या आहे स्कूलमधून, ते आपण जेवून राहिले. हे बघा जेवून राहिलेले आहे. दोघी पण आल्या स्कूलमधून, त्या पण जेवून राहिलेले. कसं झालंय? छान. आणि यांना पण ड्युटीला ते पण जेवून राहिले. आणि मूवी बघते. झाली भाजी आवडली का? छान झाली. हे चालले ड्युटीवर, तुम्ही बघू शकता ड्युटीवर चालले, त्यांची दुपारची ड्युटी आहे. तुम्ही आता मी ओटा पण आवरून घेतलेला आहे. आता मी जेवते, कारण की मग खूप पसारा होऊन जातो. मला वेळ होता तर मी आवरून घेतला ओटा. बघू शकता छान चकाचक केलेलं आहे. भांडे पण आवरलेले आहे. आता जी काही उरेल, आता माझी मुलगी जेवून राहिलेली आहे मोठी, आणि आता मी पण जेवते. आणि चला मग माझ्यासोबत जेवत. बघू शकता आता मी माझी प्लेट तयार केलेली आहे. आता मी जेवणार आहे. या तुम्ही जेवायला माझ्यासोबत. हे बघा कसं छान बाउलमध्ये बघा भरपूर सॅलेड. मला सॅलेड खूप आवडतं, प्रचंड आवडतं सॅलेड. आणि मला मिरची आवडते, त्यामुळे मिरची, कांदा, लोणचं असं. आणि भाजी, भरपूर भाजी. मला भाजी खायला खूप आवडतं, भरपूर सगळ्या भाज्या आवडतात मला. मी सगळ्या भाज्यांची रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. ओके चला, सगळं झालं जेवण वगैरे सगळं आवरलं, पण आता व्हिडिओ एंड करते. जेवली तू पोटभर? चला आता सगळेजण सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स पण करा. ओके लाईक करा आणि शेअर करा. ओके चला बाय.